परत असा अपडेट आलेला आहे की शिंदेंना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच म्हणतायत स्वतः. हो, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना. आता कोणी कोणाला काय शब्द दिला, कोणी फिरवला, आता देव जाणे. कारण तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये उद्धवजी हेच सांगत होते. म्हणजे योगायोग बघा की 2019 मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झाला आहे तसाच 24 मध्ये झाला आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. पण दरवेळी ताई असं होतं की भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते. मग 14 साली पण अडचण आली, 19ला पण आली, 24ला पण येते. दरवेळी असं का होतं, काय वाटतं? भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना, मी कसं देणार? नाही, यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला आहे की शब्द दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतात, मात्र शिंदे यांच्या वतीनं कोणताही नेता म्हणत नाही की आम्हाला शब्द दिला नाही म्हणून. त्याच्यामुळे असं सांगितलं की प्रॉमिस दिला आहे तर आम्हाला खात्री आहे की भाजप हा प्रॉमिस. हो, पण मग 19 मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना. म्हणजे जणू का टर्न बॅक द क्लॉक. तुम्ही 5 वर्षाचे आधीचे दिवस आठवत आहेत मला. उद्धवजी हेच वारंवार सांगत होते. 2019 मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना. कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती. आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे. मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर, कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं. तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल. ठाकरेंना जसं फसवलं तसं शिंदेना फसवले, भाजप फसवते असं म्हणायचं. आता याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारायला लागेल. मी कसं उत्तर याचं देणार? पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही काय नुसतं शिंदे साहेबांचं कौतुक करणार नाही, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं आहे. हे आम्हाला, म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत, पण ह्या क्षणीत आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले. ते नेते, ते मुख्यमंत्री, त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कुणाला. हे तुमच्याच चॅनलवर कव्हर झालेलं आहे. सगळ्यामध्ये एक मुद्दा हा आहे की उद्धवजींनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदे घेतील तुम्हाला असं वाटतं? होय, अहो डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स ना. डेटाच बघा ना. ट्रम्पेटचा म्हणजे आता तुम्ही एक लांबचं उदाहरण कशाला द्या. आपले निकम याला आंबेगावलाच एकाच नावाची 2 माणसं प्लस त्याला ट्रम्पेट आणि एक म्हणजे तुतारी आणि पिपाणी देऊन तिथे किती 3000 मतं का काहीतरी त्याला मिळाली. आमची सीट 1300 मतांनी गेली. त्यामुळे अशी बरीच उदाहरणं आहेत. पण आता ठीक आहे, आता रडत बसण्यात काही पॉईंट नाही आहे. आता ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे. हीच लढाई पवारसाहेबांनी आता काही वेळापूर्वी ज्यावेळा बैठक झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळा म्हटलेलं आहे लढायचं आहे. ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधक आता एकत्र येणार का देशभरात? हे बघा, ईव्हीएमवर मी स्वतः निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे ईएम आणि एक नाही, मी 4 वेळा निवडून आले. त्यामुळे ईव्हीएम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत. हे